सेनगाव शहरात मंगळवारी रात्री 1:30च्या सुमारास गाढ झोपेत असलेल्या मेहुणाच्या डोक्यात खलबत्ता टाकून खून केल्याची खळबळजनक घटना घडली। सेनगाव येथील हनुमान नगरातील रहिवासी भारतप्पा महाजन यांची मुलगी सारिका ही हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात हयातनगर येथे दिली होती। परंतु सारिकाचा पती राजाराम उर्फ राजू लक्ष्मण आवटे घरगुती कारणावरून सारिकाला मानसिक व शारीरिक त्रास देत असे। त्यामुळे गेल्या 10 दिवसापासून सारिका आपल्या आईवडिलांकडे राहत होती। 8 जानेवारीला राजू हा सारिकाला न्यायला आला होता। त्रास देणार नसाल, चांगले नांदवणार असाल तर पाठवू यावर राग मनात ठेवून रात्री 1:30च्या सुमारास आपल्या मेहुणाच्या डोक्यात दगडी खलबत्ता घालून त्याला जखमी केले। जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात हलवत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला। पोलीस निरीक्षक सरदार सिंग ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक BR जाधव, अनिल भारती यांनी पंचनामा केला। सासू रमाबाई महाजन यांच्या फिर्यादीवरून राजू आवटे यांना अटक करण्यात आली। उर्फ राजू लक्ष्मण आवटे, राहणार हयातनगर, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, हा त्याची पत्नी सारिका हिला घरगुती कारणावरून नेहमी शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता। त्यामुळे 10-12 दिवसांपूर्वी त्याची पत्नी माहेरी सेनगाव येथे आली होती। पत्नीला परत घेऊन जाण्यासाठी आरोपी राजाराम उर्फ राजू लक्ष्मण आवटे हा काल दिनांक 8/1/19 रोजी सेनगाव येथे आला होता। तो त्याच्या पत्नीला म्हणत होता की माझ्यासोबत चल, परंतु त्याच्या पत्नीची आई आणि भाऊ हे त्याला म्हणत होते की तू आमच्या सारिकाला चांगलं वागव, तरच आम्ही तिला नांदण्यासाठी पाठवतो तुझ्यासोबत। त्यावर तो काही नाही बोलता चूप बसला। त्यानंतर रात्री त्यांनी जेवण खाऊन केले। सारिका ही मुलासोबत दुसऱ्या घरामध्ये झोपायला गेली, बाजूच्या घरामध्ये स्वतःच्या दुसऱ्या, आणि आरोपी राजाराम, त्याची सासू रमाबाई आणि साला मनमत महाजन वय 23 वर्ष असे घरामध्ये झोपले एका खोलीमध्ये। रात्री 1 ते 1:30च्या दरम्यान आरोपीने उठून घरातील खलबत्त्याने, एक दगडी खलबत्ता आहे घरात, त्या खलबत्त्याने मनमत महाजन याच्या डोक्यावर वार केले आणि त्यामुळे तो मनमत ओरडला, म्हणून बाजूला झोपलेली त्याची आई जागी झाली। तेव्हा आरोपीने तिला देखील जीवे मारण्याच्या उद्देशाने जळतणातील लाकडाने तिच्या डोक्यावर वार करून तिला गंभीर जखमी करून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला। आरडाओरड केली असता तो पळून गेला। त्यानंतर जखमी रमाबाई आणि मनमत यांना दवाखान्यात भरती केले। सेनगाव येथील दवाखान्यातून मनमतला रेफर केले हिंगोलीला, तेव्हा तो हिंगोली येथे मरण पावला। याबाबत रमाबाई यांचे रिपोर्टवरून कलम 302, 307, 498 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। यातील आरोपी राजाराम हा घटनेनंतर पळून गेला होता। त्याचा आम्ही शोध घेतला तेव्हा तो वसमत येथे मिळून आलेला आहे। त्याला सेनगाव येथे आणण्यासाठी पोलीस पथक नुकतेच रवाना केलेले आहे। प्रतिनिधी विश्वनाथ देशमुख, मराठवाडा टीव्ही रिपोर्ट, सेनगाव।